नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ओरिजिन आणि इव्होल्यूशन नावाचा टॉपिक बघतोय. त्याच्यातला आपला पॉईंट जो चालू आहे तो आहे जिओलॉजिकल टाईम स्केल. म्हणजे पृथ्वीचं आयुष्यमान आपण विचारात घेतोय आणि कुठल्या काळामध्ये कुठले ॲनिमल्स, कुठले ऑर्गॅनिझम्स काय पद्धतीनं तयार झाले हे आपण याच्यामध्ये बघतोय. आता तुमच्यासमोर जो जिओलॉजिकल टाईम स्केलचा चार्ट दिसतोय त्याच्यामध्ये 2 इरा दिसत आहेत बघा. एक आहे मिसोझोईक, दुसरा आहे सिनोझोईक. पण आपल्याला बघायचं आहे पृथ्वीच्या जन्मापासून अगोदरपासून पाहायचं आहे. त्यामुळं तुम्ही पुस्तकामध्ये वाचताना हे जे जिओलॉजिकल टाईम स्केल आहे ते वाचताना लोअर मोस्टपासून वाचा. म्हणजे पहिला जो इरा सुरुवातीला तयार झाला पृथ्वीवरती किंवा जो पहिलं काळ आहे की त्या काळात कुठले ऑर्गॅनिझम्स तयार झाले हे आपल्याला बघता येईल. पहिला जो इरा आहे बघा, आपल्याला पाहायचं आहे अझुईक इरा. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पिरियड्स केलेले आहेत, पण अझुईक, आर्किओझुईक आणि प्रोटिओझुईकमध्ये पिरियड्स नाही आहेत. त्याच्यानंतर त्याचा टाईम दिलेला आहे आपल्याला. तर अझुईक इरा केव्हा होता बघा, 3800 to 4600 मिलियन इयर्स ॲगो. किती वर्षापूर्वी आहे बघा, 3800 to 4600 मिलियन इयर्स ॲगो. नुसते नाही तर मिलियन इयर्स ॲगो आहे. तर त्यावेळेला पृथ्वीवरती कुठलंही लाईफ नव्हतं. त्याच्यामध्ये इपोक नाहीच आहे डिव्हाइड केलेला. इपोकमध्ये तो डिव्हाइड केलेला नाही आहे. म्हणजे अझुईक एरा त्याच्यामध्ये पिरियड नाही आहेत, इपोक्स नाही आहेत. त्याचं आपण किती वर्षापूर्वी हे पाहिलं. तिथं लाईफ नव्हतं, नो लाईफ. आणि काय म्हटलं आहे बघा तिथे, ॲनिमल लाईफ काय, ॲब्सेन्स ऑफ द लिव्हिंग बीइंग, केमिकल इव्होल्यूशन, फॉर्मेशन ऑफ अर्थ. म्हणजे सुरुवातीला फक्त अर्थ निर्माण झाली, केमिकल इव्होल्यूशन झालं. त्यानंतर दुसरा इरा जो आपण बघतोय त्याला आर्किओझोईक इरा म्हणायचं. त्याच्यामध्ये पिरियड नाही. तो किती वर्षापूर्वीचा आहे, 1600 to 3800 मिलियन इयर्स ॲगो. तिथं पिरियड त्याच्यात डिव्हाइड केलेले नाही आहेत. त्याचप्रमाणे इपोक नाही आहे. तिथं फॉसिल रेकॉर्ड नव्हतं. फॉसिल रेकॉर्ड कसं असेल, ऑर्गॅनिझमच तयार झाले नाही तर फॉसिल असतील का, नाही. ओरिजिन ऑफ लाईफ, सिम्पल युनिसेल्युलर फॉर्म्स लाईक व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि अल्गी. म्हणजे फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम या इपोकमध्ये तयार झालेले होते. यानंतरचा आहे प्रोटिओझुईक. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पिरियड्स बघायला मिळत नाहीत, इपोक्स बघायला मिळत नाही. तो काळ काय आहे तो मात्र बघा, 600 to 1600 मिलियन्स इयर ॲगो. त्याच्यामध्ये परत इपोक्स नाही आहेत. आता प्लॅन्ट लाईफ किंवा ॲनिमल काय होते, प्लॅन्ट कुठले होते, ॲनिमल कुठले होते हे आपण बघतोय. तर प्लॅन्टमध्ये बघा ट्रॅकिओफाईट ॲन्सेस्टर, नंतर क्लोरोफायसी ॲन्सेस्टर, बॅक्टेरियल सिंगल सेल, प्रोटिस्ट, ब्ल्यू ग्रीन अल्गी हे तयार झाले होते. ॲनिमलमध्ये प्रिमेटिव्ह फ्लॅटवर्म्स तयार झाले होते, ॲनिलिड्स तयार झाले होते, स्पॉन्जेस, सिलेंट्रेट, प्रिमेटिव्ह मेटॅझोन्स, स्कॅन्टी फॉसिल्स ऑफ प्रोकॅरिओट. म्हणजे स्कॅन्टी म्हणजे थोडे थोडेसे, प्रोकॅरिओटचे फॉसिल्स आपल्याला बघायला मिळत होते. यानंतरचा जो पिरियड आहे त्याला आपण म्हणतो पॅलिओझोईक इरा. ह्या पॅलिओझोईक इराचे वेगवेगळे पिरियड्स केलेले आहेत. त्याच्यातला जो पहिला पिरियड आहे तो कॅम्ब्रियन. याच्यामध्ये इयर्स आहेत 500 to 590. इथं आपल्याला इपोक्स बघायला मिळत नाहीत. मग प्लॅन्ट्स कुठले होते, रायनिया लाईक प्लॅन्ट्स, ऑल टाईप्स ऑफ मरीन अल्गी. नंतर ॲनिमल्स बघा, अबंडन्स ऑर एज ऑफ द ट्रायलोबाइट्स. अबंडन्स म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्रायलोबाइट्स होते. डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हर्टिब्रेट फायला. त्याच्यानंतरचा दुसरा जो पिरियड आहे त्याला ऑर्डोव्हिसियन असं म्हणतात. त्याचं इयर आहे बघा 440 to 500. या ठिकाणी प्लॅन्ट्स कुठले होते, ॲपियरन्स ऑफ द फर्स्ट सीडलेस व्हॅस्क्युलर लँड प्लॅन्ट आणि अबंडंट अल्गी मोठ्या प्रमाणात. ॲनिमल्स, अबंडन्स ऑफ डायव्हर्स म्हणू आपण, इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. ॲपियरन्स ऑफ फर्स्ट व्हर्टिब्रेट आहेत, जॉलेस फिशेस आहेत, ॲपियरन्स ऑफ कोरल्स आहेत, जायंट सिफॅलोपॉड्स आहेत. त्याचं नाव दिले नॉटिलस. नॉटिलससारखा मोठा सिफॅलोपॉड होता. त्याच्यानंतरचा ऑर्डोव्हिसियन नंतर सिल्युरियन आहे 400 to 440. ॲपियरन्स ऑफ प्लॅन्ट कुठले होते बघा, लायकोपॉड्स अँड फर्न्स, डॉमिनन्स ऑफ अल्गी, अस्कोमायसिटीज आणि फंजाय. आता ॲनिमल कुठले होते, ॲपियरन्स ऑफ फर्स्ट टेरेस्टेरियल ॲनिमल, विंगलेस इन्सेक्ट अँड जॉड
फिशेस. याच्यानंतरचा जो काळ होता त्याला डिव्होनियन पिरियड असं म्हणतात. तो होता 345 to 400. तिथं काय काय होतं बघायला मिळालं आपल्याला. ॲपियरन्स ऑफ फर्स्ट प्रोजिम्नोस्पर्म, फॉर्मेशन ऑफ फॉरेस्ट, वूड डिकेईंग फंजाय. नंतर काय होतं, चायट्रिड्स अँड ओरिजिन ऑफ ब्रायोफाइट्स. ॲनिमल्स कुठले होते, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फिशेस, इव्होल्युशन ऑफ ॲम्फिबियन्स तयार झाले, ॲपियरन्स ऑफ ॲम्युनाइट्स तयार झाले. याच्यानंतरचा जो पिरियड आहे आपल्याला दिलेला त्याच्यामध्ये तो कार्बोनिफेरस असं म्हणतात. त्याचा कालावधी होता 280 to 345 एवढ्या मिलियन्स इयर ॲगो. तेव्हा कुठले प्लांट होते, डेव्हलपमेंट ऑफ डायव्हर्स टेरिडोफाईट, मॉसेस, जिम्नोस्पर्म, एज ऑफ फर्ड अँड कोल फॉरेस्ट तयार झाले. डिफरंट फंगल ग्रुप्स तयार झाले. ॲनिमल्स कुठले होते, अबंडन्स ऑफ ॲम्फिबियन्स, त्याला एज ऑफ ॲम्फिबिया म्हणतात. आता इथं लक्षात ठेवायचं ॲम्फिबियन्स कधी तयार झाले, ॲपियरन्स ऑफ रेप्टाईल्स अँड विंग्ड इन्सेक्ट्स. याच्यानंतरचा आहे आपण बघणारे पर्मिनियन. त्याचा कालावधी आहे बघा 225 to 280. त्याच्यामध्ये काय होते सापडलेले, ओरिजिन ऑफ कोनिफर, आपण जे कोनिफर फॉरेस्ट बघतो. डिक्लाइन ऑफ लायकोपॉड कमी झाले. अबंडन्स ऑफ फर्न, सायकॅड्स अँड कोनिफर्स. नंतर राईज ऑफ मॉडर्न इन्सेक्ट, डिसॲपियरन्स ऑफ ट्रायलोबाईट, ॲपियरन्स ऑफ मॅमल्स लाईक रेप्टाईल्स, डिक्लाइन ऑफ ॲम्फिबियन्स. म्हणजे या पद्धतीनं आपण फक्त पहिला पूर्ण केला अझुईक, दुसरा पूर्ण केला प्रोट्रिओझुईक, तिसरा पूर्ण केला पॅलिओझुईक. आता आपल्याला चौथ्याकडे जायचं आहे बघा, वरती आपल्याला आता यायचं आहे. याच्यामध्ये बघत मिसोझुईक. त्याच्यामध्ये पहिला ट्रायॅसिक, त्याचं काळ काय होता 165 to 225. डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पर्म तयार व्हायला लागले. अँड एक्सटेन्शन ऑफ सीड फर्न, जे सीड फर्न होते ते एक्सटेंड व्हायला लागले. ॲनिमल ॲपियरन्स अँड राईज ऑफ डायनोसॉर्स, एक्सटेन्शन ऑफ प्रिमेटिव्ह ॲम्फिबियन्स, डायव्हर्सिफिकेशन ऑफ रेप्टाईल्स, राईज ऑफ ओव्हिपॅरस मॅमल्स. नंतर थेरॅप्सिड्स, नंतर डायव्हर्सिफिकेशन ऑफ फ्लाईज. त्याच्या पुढचा पॉईंट आहे आपल्याला ज्युरॅसिक पिरियड म्हणतात त्याला, 135 to 165. ओरिजिन ऑफ अँजिओस्पर्म झाले. डॉमिनन्स ऑफ लायकोपॉड्स भरपूर होते, फर्न होते, कोनिफर्स होते, सायकॅड्स होते. ॲनिमल काय तयार झाले, एज ऑफ रेप्टाईल्स, डायनॉसॉर डॉमिनंट, ॲपियरन्स ऑफ टूथड बर्ड्स म्हणजे आर्किओप्टेरिक्ससारखे, राईज ऑफ मार्सुपियल्स म्हणजे कांगारूसारखे तयार झाले. त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे त्याला क्रिटॅसियस असं म्हणतात. 65 to 135 मिलियन इयर्स ॲगो. डिक्लाइन ऑफ द फर्न कमी झाले. स्पिन ऑफ सीड्स आपल्याला बघायला मिळाले तिथं, त्याला हॉर्सटेल्स असं म्हटले. अँड जिम्नोस्पर्म्स, नंतर जिंकोज, नंतर नेटल्स. फर्स्ट ॲपियरन्स ऑफ फ्लावरिंग प्लांट पहिल्यांदा सुरुवात झाली. एक्सटेन्शन ऑफ डायनॉसॉर नष्ट झाले. अँड टूथड बर्ड्स, ॲपियरन्स ऑफ प्लॅसेंटल मॅमल अँड फर्स्ट मॉडर्न बर्ड आणि मॅमल्स तयार व्हायला सुरुवात झाली. याच्यानंतरचा जो आहे तो ट्रायटरी असं म्हणतात त्याला, की त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा टेरिटेरी त्याच्यामध्ये परत आपल्याला वेगळे इपोक्स केलेले आहेत. पहिला जो इपोक आहे तो पॅलिओसीन, त्याच्यामध्ये 54 to 65. आता काय आहे त्याच्यामध्ये, मॉडर्नायझेशन ऑफ द फ्लावरिंग प्लांट ॲडव्हान्स झाले. नंतर अरायवल ऑफ अर्ली ऑर फर्स्ट प्रायमेट तयार झाले. राईज ऑफ प्लॅसेंटल मॅमेल झालं. नंतरचा इपोक जो आहे तो इवोसीन आहे. डेव्हलपमेंट ऑफ अँजिओस्पर्म, डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्लॅसेंटल मॅमल्स अँड मॉडर्न बर्ड्स. त्याच्यानंतरचा जो आहे इओसिनचा पण कालावधी पाहायचा राहिला 38 to 54 मिलियन इयर्स ॲगो. नंतर ऑलिगोसिनचा कालावधी आहे 26 to 38 मिलियन इयर्स ॲगो. तिथे राईज ऑफ मोनोकॉट अँड फ्लावरिंग प्लांट. आता इथं ॲनिमल्समध्ये एक्सटेन्शन ऑफ आर्केक मॅमल्स, ॲपियरन्स ऑफ एप्स अँड मंकी, टर्टल्स अँड क्रोकोडाईल्स अटेंड डेव्हलपमेंट, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली प्रॉपर. नंतर आहे मायोसिन इपोक, त्याच्यामध्ये 13 to 26 मिलियन इयर्स ॲगो. अबंडन्स ऑफ डेसिडियस ट्रीज, ओरिजिन ऑफ ग्रासेस. ॲनिमलमध्ये फॉर्मेशन ऑफ फर्स्ट मॅन लाईक एप, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ऑर स्प्रेड ऑफ मॅमल्स, म्हणजेच मॅमल्स सगळीकडे स्प्रेड झाले.
त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे तो आहे प्लिओसिन 2 to 13 मिलियन इयर्स ॲगो. हार्ड वुडी प्लांट्स, कोनिफर, ग्रासलँड, ब्रायोफाईट, मोनोकॉट्स हे प्लॅन्टचे प्रकार बघायला मिळाले. इमर्जन्स ऑफ ओरिजिन ऑफ मॅन, इव्होल्युशन ऑफ रुमिनंट, हॉर्स, कॅमल, एलिफंट. याच्यानंतर 0.6 to 2 इतका मिलियन इयर्स ॲगो काय होतं, प्लिस्टोसिन, इन्क्रीज हर्ब्स वाढले, एक्सटिंक्शन ऑफ ग्रेट मॅमल, ॲपिरन्स ऑफ प्रिमेटिव्ह मॅन. आणि आता रिसेंट जो आहे त्याला आपण होलोसिन म्हणतो. 1 to 0.6 अँजिओस्पर्म तयार झाले. एज ऑफ मॅमल्स, डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न मॅन, बर्ड्स, फिशेस अँड इन्सेक्ट, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर. आता ह्या जिओलॉजिकल टाईम स्केलमधून तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे बघा, आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे अझुईक, आर्किओझुईक, प्रोटोयोझुईक, पॅलिओझुईक, मिसोझुईक आणि सिनोझुईक इरा शिकलो. ते आपण बॉटमपासून शिकत आलो, कारण तेव्हापासून पृथ्वीवर कसे कसे ॲनिमल्स तयार झालेत हे आपण पाहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जिओलॉजिकल टाईम स्केल, त्याच्यामधले इरा, पिरियड, त्याचा टाईम, त्याच्यात जर डिव्हायडेशन असेल तर इपोक्स, आणि प्लॅन्ट आणि ॲनिमल कुठले तयार झाले हे आपल्याला पाहायचं होतं. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपल्याला बघायचा, तिथं जिओलॉजिकल टाईम स्केलच दाखवलेला आहे, पण त्याचा पाय डायग्रॅम म्हणजे गोल असं दाखवलेलं आहे बघा. तिथं हे वेगवेगळे इराज लिहिलेले आहे, तुम्हाला दिसत आहेत ते इराज गोल चक्रावरती लिहिलेले. आणि मग किती वर्षापूर्वी काय काय तयार झालं हे ते तुम्हाला ह्या चार्टमध्ये हे जे सर्क्युलर डायग्रॅम दिलेली आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतं आहे. याच्यानंतरचा पार्ट हा आपण इथंपर्यंत पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला ह्युमन इव्होल्युशनकडे वळायचं आहे, पण तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. मी पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देते, टार्गेटची पुस्तकं आलेली आहेत, ज्याला शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन ती पुस्तकं घेऊन जावा. येताना पेमेंट घेऊन या. आपल्याबरोबर कोण शेजारी विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्र, मैत्रीणबरोबरचे असतील एकाच गावातून, सगळ्यांनी येण्यापेक्षा एका दोघांनी येऊन ती बुक्स नेली तरी चालतील. पुस्तकं लवकरात लवकर न्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल. एकदा का पुस्तकं तुमच्याकडे आली की मला टेस्ट घ्यायला सुरुवात करायची आहे. थँक्यू.